नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो आपल्या मॅथ सिम्प्लिफाईड मध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीमधील अतिशय महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आयोगाने या टॉपिक वरती एक तरी प्रश्न विचारलेलाच आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. सक्सेसिव्ह इन्क्रीज डिक्रीज. सक्सेसिव्ह म्हणजे क्रमागत. हे क्वेश्चन आपल्याला CI म्हणजेच आपलं चक्रवाढ, PLD प्रॉफिट लॉस डिस्काउंट, नफा तोटा यासारख्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु मी आता सध्या फक्त शेकडेवारीच्या दृष्टिकोनाने प्रश्न कव्हर करणार आहेत. सक्सेसिव्ह इन्क्रीज डिक्रीज म्हणजेच काय? आपल्याला दिलेला शेकडेवारीचा दर हा लगातार वाढू शकतो. पहिल्या वर्षी वाढला, दुसऱ्या वर्षी वाढला, तिसऱ्या वर्षी वाढला, किंवा पहिल्या वर्षी कमी झाला, दुसऱ्या वर्षी कमी झाला, किंवा एकदा वाढला, एकदा कमी झाला, परत वाढला. हे असे मिक्स प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. यामध्ये मुख्यतः आपल्याला 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात. तिन्ही प्रश्न ओळखायला अगदी सोपे आहेत आणि त्या पद्धतीने आपण त्याची उत्तरं फाइंड करू शकतो. उदाहरणार्थ पहिल्या टाइप 1 मध्ये आपल्याला फक्त दर दिला असेल. उदाहरणार्थ 5% ने आपला दर वाढला, नंतर 10% कमी झाला, आणि येणारं उत्तर आपल्याला सुद्धा टक्केवारीमध्येच विचारलं असेल. मी जेव्हा प्रश्न घेईल तेव्हा तुम्हाला अगदी सोपं जाईल. हे असे प्रश्न जेव्हा टक्केमध्ये सगळं प्रश्न टक्क्यामध्ये आहे, उत्तर सुद्धा टक्क्यामध्ये आहे, हे प्रश्न तुम्ही आरामात या फॉर्म्युल्याने काढू शकता. शक्यतो आपण फॉर्म्युले वापरत नाही, पण हा खूप बेसिक फॉर्म्युला आहे आणि सर्व मुलांना माहीतच असतो किंवा असायलाच पाहिजे. दुसऱ्या टाईपमध्ये ते आपल्याला एखादी किंमत देतात. उदाहरणार्थ बाईकची किंमत आहे 18,000, त्याची किंमत 5,000 आहे. 5% वाढली, 10% कमी झाली, XYZ, आणि उत्तर आपल्याला किमतीमध्येच असतं. आता इथे व्हॅल्यू आपल्याला रुपीज मध्ये दिले, उत्तर पण रुपीज मध्ये दिलेले आहे, तेव्हा आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि जो तिसरा टाईप आहे तो एकदम फसवा टाईप आहे. म्हणजे आपल्याला इथे बाईकची किंमत, हेच उदाहरण मी लिहितो, फक्त प्रश्न कसा फिरून विचारतात ते सांगतो. बाईकची किंमत दिलेली आहे 18,000. 5%चा 10%चा काहीतरी अंतर असेल, वाढू शकतं, कमी शकतो, आणि उत्तर सुद्धा आपल्याला टक्केवारीमध्येच काढावं लागतं. हा पहिला टाईप आणि दुसऱ्या टाईपचं मिक्स असतं आणि उत्तर आपल्याला टक्केवारीमध्ये काढायला असतं. हे फसवे प्रश्न असतात, आपल्याला ओळखता आलं पाहिजे. इथे आपल्याला व्हॅल्यूशी घेणं देणं नाही. प्रश्न टक्क्यामध्ये, उत्तर टक्क्यामध्ये तर आपल्याला रिअल व्हॅल्यूचा काही संबंध नसतो. आपण एक एक करून टाईप आपण बघणार आहोत, समजणार आहोत. चला आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे. टाईप 1. हा, अजून एक थोडंसं एक मी बेसिक सांगतो, ते बेसिक लिहितो. हे आपण पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, तरी पण मी एक थोडंसं रिव्हिजन पर्पजसाठी तुमची उजळणी करून घेतोय. एखादी वस्तू 5% वाढली, एखादी वस्तू 5% वाढली म्हणजे पहिले त्याची व्हॅल्यू 100 होती, ती किती झाली? 5% वाढली म्हणजे 100 मध्ये 5 मिळवले किती झाले? 105. पहिले होती 100, नंतर झाली 105. दुसरं उदाहरण घेऊया. 13% वाढली. पहिले होती 100, 13 ने वाढली म्हणजे 100 अधिक 13 113. हे खूप बेसिक गोष्टी आहेत. 13 ने कमी झालेलं उदाहरण घेऊ. पहिले होती 100, 13 ने कमी झाली म्हणजे 100 वजा 13 87. ह्या खूप बेसिक गोष्टी आहेत. चला पण पुढे जाऊया. हा पहिला टाईप आहे, नीट बघा. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10%. इथे आपण कधी कधी डेटा मिस करतो, नीट लक्ष द्या. इथे ते 20% अंकामध्ये लिहिले आणि हे 10% अक्षरामध्ये लिहिले, तर ही कधी कधी आपल्याला विसरायला होतं. 10% व 25% वाढवली तर सुरुवाती प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? प्रश्न टक्क्यामध्ये आहे, उत्तर पण टक्क्यामध्ये आहे. हा आपला पहिला टाईप आहे. चला मी हे 2 मेथडने सॉल्व्ह करतो. जी तुम्हाला सोपी वाटेल किंवा आवडेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. फॉर्म्युला पण येतो, पण फॉर्म्युला हा 3 जेव्हा डेटा येतो A, B, C, हा खूप किचकट होतो. A आणि B असे फक्त 2च व्हॅल्यू असतील तर आपण फॉर्म्युला अगदी आरामात लावू शकतो, पण जेव्हा डेटा 3चा येतो तेव्हा फॉर्म्युला वापरायचा टाळायचा. चला मेथड नंबर 1. सुरुवातीला आपण भाडं मानू
100 आहे. किती टक्क्याने वाढलं? 100% वाढलं. म्हणजे सॉरी 20% वाढले. म्हणजे पहिले होते 100, 20ने वाढले म्हणजे झाले 120 गुणिले. नंतर 10% वाढवले. म्हणजे पहिले होते 100, वाढलेली किंमत वरती. पुढे 25% वाढवले म्हणजे होते पहिले 100 आणि झाले 25% वाढवले म्हणजे 125. चला 100ने 100 गेले. अजून काय जातंय? एक 0 2 0 1 0 2 0 अजून 25 पाचा 25 चोक 4 एके 4 4 त्रिक 12. खाली आणि वर आपण भागाकार करतो. समोरासमोर असेल, खालची खाली असेल किंवा वरचं वरती असेल तर आपण गुणाकार करतो. आता आपण क्रॉस जातोय, वरती खाली भागाकार द्यायचा असतो. इथे जर 3 गुणिले 11 गुणिले 5 म्हणजेच मी 15 गुणिले 11 करू शकतो. 15चा मी अगोदर सांगितलेलं, सॉरी 11चा आपण भागाकार गुणाकार अगोदर शिकलोय. 1 आणि 5 सेपरेट करायची दोघांची संख्या. हे किती पटकन झालं आपल्याला 11ची कसोटी माहित असल्यामुळे. ज्या मुलांनी 11ची कसोटी बघितली नाही त्यांनी पहिले व्हिडिओ आपले नक्की बघा. त्याच्यामुळे तुम्हाला असं कॅल्क्युलेशन क्विक मध्ये तुम्ही करू शकता. आपण पहिले मानलेली व्हॅल्यू 100, आता किती झाली? 165. कितीची वाढ झाली? 65ची. किती वर? 100 वर. पर्सेंटेज विचारले म्हणून 100. 100 मधून आलं उत्तर 65%. ही झाली मेथड 1. काही विद्यार्थ्यांना हे जरा किचकट वाटतं, कॅल्क्युलेशन करायला त्रास होतो. त्याच्यामुळे मी हीच मेथड फक्त वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. फक्त तुम्ही नीट लक्ष द्या. मी सांगितल्याप्रमाणे इथे आपण लिहूया पहिलेची व्हॅल्यू. पहिला प्रश्न आहे, मी संपूर्ण फोटो काढतो पहिले नंतर. वेगळी मेथड आहे पण याच पद्धतीने लिहिलेलं आहे. पहिले किती वाढले? 20% वाढले. पहिले व्हॅल्यू होती 100, आता किती झाली? 120. सलग 2 महिन्यात 10%नी 25% वाढवली. म्हणजे पहिले होती 100, 10%नी वाढवली झाली 110, 25ने वाढवली म्हणजे 100 आणि 125. बस हे होतं पहिली व्हॅल्यू, नंतरची व्हॅल्यू. मी फक्त अरेंज करून लिहिलंय. 2 0 2 0 अजून काय? 25 चोक 25 पाचा 4 एके 4 4 त्रिक 12. 100 3 गुणिले 11 गुणिले 5. तुम्ही 5ने सुद्धा भाग देऊ शकता, पण इथे 100 असेल, 100 1000 10,000 असेल तर कम्पेअर करायला सोपं जातं. त्यामुळे 100ला मी कट करत नाही. तुम्ही कट करू शकता, उत्तरात काही फरक पडणार नाही. 15 गुणिले 11 165, 65%ची वाढ. हेच सुटसुटीत लिहिलं आहे. दोन्ही बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना जे सोपं वाटेल ते त्या पद्धतीने जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न सेम आहे आणि आपण हे सगळे प्रिव्हियस इयर प्रश्न घेतलेले आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. मी आता कुठली तरी एकच मेथड वापरतो. मी मेथड 2 सध्या प्रेफर करतो, कारण की थोडस नेहाचा पगार अगोदर 10%नी कमी केला. कमी आहे, लक्ष द्या. म्हणजे पहिला नेहाचा पगार होता 100, आता किती झाला? 90. इथे पहिले नंतर हा टाइमपास करायचा नाही, फक्त सगळं मनामध्ये लक्षात ठेवायचं. नंतर तो 30%नी वाढवला, म्हणजेच पहिले होता 100, आता किती झाला? 130 झाला. 2 शून्य गेले, हा 1 0 2 0. 100ची किंमत किती झाली? 13 9 117. कितीने वाढली? 17%नी वाढली. तर चंदीगड. चला पुढच्या प्रश्नाकडे बघूया. आता आहे टाइप 2. टाइप 2 मध्ये काय आहे? इथे आपल्याला रिअल व्हॅल्यू दिले. इथे आपल्याला फक्त नेहाचा पगार दिला होता का? नाही दिला होता. नेहाचा पगार दिला नव्हता, फक्त सांगितलं ती टक्क्याने वाढली कमी झाली तर एकूण किती टक्क्याचा फरक पडला. आता इथे किंमत दिली आहे. नंतर आपल्याला काय दिले? 5%नी कमी होते आणि उत्तर पण किमतीमध्ये आहे. तर हा आहे दुसरा टाइप. मी परत जे आपण पहिल्या टाइप मध्ये जे 2 मेथड वापरले होते त्या दोन्ही मेथडने सॉल्व्ह करून दाखवणार.
मेथड 1. पहिल्या मेथड मध्ये आपल्याला नीट लक्ष द्या, आठवा आपल्याला कुठली व्हॅल्यू दिली होती का? नव्हती दिली, मग आपण 100 मानली होती, पण इथे दिली आहे. किती हजाराची किंमत आहे? 16,000. 16 म्हणजे किती? 16 वरती 3 शून्य. दरवर्षी 5% कमी होते म्हणजे पहिले व्हॅल्यू असेल 100, आता झाली 95, 5% कमी. आता आपले जे व्हिडिओ पहिल्यापासून फॉलो करतात त्या मुलांना माहीतच असेल की मी हे तुमच्याकडून सारखं पाठ करून घेतलंय. 19 पाचा 95, 21 पाचा 105, हे तेच अंक रिपीट होतात. ते 23 पाचा 115, 29 पाचा 145. ह्याचा फायदा असा की बघा 95, 100 मी लगेच लिहू शकतो. 19 आणि 20, 19 आणि 20, ठीक आहे. हा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 2 शून्य गेली, 4, 4 चोक 16, म्हणजेच 40 गुणिले 19 गुणिले 19. 19चा वर्ग काय? 361 गुणिले 40. हा शून्य इथेच इथे, 4 एके 4, 7 चोक 24, वरती हाच्याला 2, 3 चोक 12 आणि 2 14. उत्तर किती आलं? 14,440. सिफर चंदीगड. ठीक आहे. हे पाठ असल्याचं थोडासा जास्त बेनिफिट होतो. आपले 10 सेकंद, मी नेहमी सांगतो तुम्ही एका प्रश्नाला 10 सेकंद जरी वाचवले 20 प्रश्नामध्ये 200 सेकंद, जो की 3 मिनिटापेक्षा जास्त आहे. आपण मेथड 2 ने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काहीच मानायचं नाही. 16,000चं 16,000 तसंच ठेवा, काही नाही. मेथड 2. पहिले किती होती? 100. 5 ने कमी म्हणजे 95 झाली. लगातार 2 वर्ष आहे म्हणून मी दोनदा लिहिलं. इथे पण बघा 2 वर्ष आहे म्हणून मी दोनदा लिहिलं. ठीक आहे. चला 20 20 19 19, 5 ने मी भाग दिला. इच्छा असेल तर तुम्ही लिहा किंवा तसंच्या तसं ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला काय दिलंय? किंमत काय आहे? 16,000 रुपये. 400 ची किंमत 16,000. 361 ची किंमत किती? आपण तिरकस गुणाकार करायचा असेल तर तिरकस गुणाकार करा. ही एक पद्धत झाली लिहिण्याची. दुसरी पद्धत अशी, 16,000. 16,000 ची व्हॅल्यू किती? 400. 16,000 पहिले काढायची 361. हे थोडंसं लिहायला थोडंसं तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, पण एकदा सवय झाली की सोपं आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यूज होतं. किती? 40 गुणिले 361, जे की आपण इथे काढलेलं आहे. 14,440. तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. माझं काम आहे दोन्ही मेथड सांगणं. चला, याच टॉपिकचा सेकंड आहे. तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि सॉल्व्ह करण्याचा आणि नंतर उत्तर मॅच करा. मेथड 1, मेथड 2. एक काम करतो मी, मेथड 1 नेच जातो. मेथड 2 तुम्ही स्वतःची स्वतः ट्राय करा. पहिले किती होती? एका वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6% घटते. 2 वर्षांनी नंतरची संख्या. अच्छा, म्हणजे अगोदर किती होती माहित नाही, मी एक्स मानलं. अगोदरची मला माहित नाही किती होते. 6% घटली म्हणजे पहिले होते 100, झाले 94. पहिले होते 100, ते झाले 94. इथे सुद्धा 2 वर्षाचं लिहिलंय म्हणून मी दोनदा लिहिलं. नंतर ती संख्या किती झाली? 26,508. आता इथे कॅल्क्युलेशन खूप किचकट आहे. हळूहळू लक्ष द्या, समजण्याचा प्रयत्न करा. 4ने भाग जातोय का इथे? हा, याला 4ने भाग जातोय. ह्याला 94 ला जातोय का? नाही. 92 असतं तर गेला असता. मी 2 ने ट्राय करतो. 47 निम्मा 26 निम्मा 13, 50 25 आणि हा 4. आता इथे पण 4ने इथे पण देतो 2 आणि 4ने जाणारच नाहीये. बेसक 12, हातच्याला आले बेसक 12 आणि 54 27. ठीक.
आता काय येत नाही बाजूला 47चा पाडा, तर मॅन्युअली आपण हळूहळू करूया. मी मुद्दामून असे प्रश्न निवडले आहेत की ते तुम्हाला अडकायला लावतील. सोपे सोपे घेतले असते पण नाही. इथेच आपण शिकणार आहे. पेपरमध्ये अडचण यायला नको. 16तून 7 गेले 9, एक कमी, 5तून 1 गेला, 5तून 4 गेला 1. आता 4 आहे, 40 आहे. 40 गुणिले 4 160 आणि वरती 28 108 किती? 188 पर्यंत जातोय. 5ने दिला असता तर हा 200च्या पुढे गेला असता, म्हणून मी 4ने देतो. 7 चोक 28, 2 4 चोक 16 आणि 2 8. 47 एके 47, 47 0. म्हणजेच कितीने भाग गेला हा? 141 ने गेला. आता 47 ने 141 ला देऊन बघा. बघा इथे शेवटी 7 आहे, इथे 1 आहे, म्हणजे 7 21, 3ने जाऊ शकतो. लगेच कोपऱ्यामध्ये बघायचं. कसं एक्झाम मध्ये आपले कॅल्क्युलेशन फास्ट झाले पाहिजे. 3 चोक 12 आणि 2 44. लगेच मी ट्राय करून बघितलं. का? कारण की ते शेवटी आहे 7 आणि इथे आहे 1, 7 21, म्हणून मी हिट अँड ट्रायल घेतला, जो की बरोबर निघाला. इथे गुणिले 3 आणि इथे 100 गुणिले 100, इथे गेल्यानंतर 1 2 3 4, म्हणजे उत्तर आलं आपलं 30,000. चला नेक्स्ट टाईप कडे बोलूया. टाईप नंबर 3. हा टाईप आहे तो आहे फसवा टाईप. फसवा हा टाईप आपल्याला काय फसवतो? एका 40,000 किमती रुपयाच्या यंत्राची किंमत दरवर्षी 10% कमी होते, तर 2 वर्षानंतर एकूण किती टक्के किंमत घटली? ठीक आहे. अरे फॉर्म्युला एक असतो, तुम्हाला मी लास्ट क्वेश्चन मध्ये एकदा वापरून दाखवतो. इथे वापरू या प्रश्नाला, पण जागा नाहीये. चला इथे वापरतो या प्रश्नासाठी तो फॉर्म्युला. फॉर्म्युला शक्यतो अवॉइड करायचा. फॉर्म्युला आपला असा आहे, ए प्लस बी प्लस. फॉर्म्युले शक्यतो टाळायचे. सिली मिस्टेक खूप जास्त होतात. चला आता मी सिली मिस्टेक तुम्हाला इथे करून पण दाखवतो, तुम्ही ओळखता की नाही बघा. एक हलकीशी सिली मिस्टेक तुम्हाला मुद्दाम करून दाखवतो. 10% कमी केला. 10% कमी म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आलेली? -10. नंतर तो 30% वाढवला. वाढवला म्हणजे अधिकचं साईन प्लस ए ची व्हॅल्यू काय? -10 गुणिले +30. -10 + 30 म्हणजे 20 प्लस एक वजाचं साईन, एक अधिकचं साईन. आपण करतो वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. इथे 20 आलं. 1 शून्य गेला, 2 शून्य गेले, 2 शून्य. ते आले -3. इथे काय होतं? सहसा आपण इथे अधिकचं चिन्ह घेतलं जातं. चला इथे तर एक वजा होतं, एक बाकी होतं, म्हणून तुम्ही इथे डायरेक्ट 17 लिहिलं. ही जी स्टेप आहे, इथे होतात आपले सिली मिस्टेक ह्या स्टेपला. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जेव्हा दोन्ही संख्या कमी होतात तेव्हा जास्त सिली मिस्टेकचे चान्सेस असतात. हे फॉर्म्युल्यामध्ये एवढं सगळं खेळ करेपर्यंत सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. त्यापेक्षा बघा किती सुटसुटीत आणि निवांत मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. टाईप 3. एका यंत्राची किंमत दरवर्षी 10ने कमी होते, तर 2 वर्षानंतर एकूण किती टक्के किंमत घटली? दोन्ही वेळेस पण होतं. नीट लक्ष द्या. टक्क्यामध्ये घटते, उत्तर टक्क्यामध्ये विचारलं आहे, तर या रिअल डेटाचा काहीही अर्थ नाही. ही लाईन आहे फसवण्यासाठी. इथे 40,000च्या ऐवजी 50,000 असतं, 60,000 असतं, तर उत्तरावर काहीही फरक पडत नाही. पहिले किती होते? 100. नंतर किती झाले? 90. का? 10%ची कमी. 2 वर्ष, दोनदा लिहिलं. शून्य एक्स्ट्रा झाला. हा 2 शून्य 2 शून्य. 100ची व्हॅल्यू 81. किती टक्क्याची घट? 19% घट झाली. उत्तर
ऑप्शन नंबर 1. चला, फॉर्म्युल्यामध्ये सीडी होते की नाही बघा, ट्राय करा, कारण की ते दोन्ही घट होते. तुम्ही एकदा ट्राय करा. खूप सारे मुलं 21 उत्तर काढतात, खूप सारे मुलं, आणि हे सिल्ली होतं. चला दाखवतो. एक्स वाय सुद्धा लिहू शकतात. 10ची गट, 10ची गट, दोन्ही वेळेस 10ची गट म्हणून 10ची गट. -10 गुणिले -10, -10 आणि -10 म्हणजेच -20 अधिक 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला. चला, -1 गुणिले -1 म्हणजे उत्तर किती आलं? -21, जे की आहे टोटली रॉंग. इथे झाली आपली सिली. सिली का सांगतो? खूपदा आपल्याला गोष्टी माहीत असून सुद्धा एक्झाम प्रेशरमध्ये आपण -a वजा -b इज इक्वल टू -ab लिहितो. हे चुकीचं आहे. -a इंटू -b इज इक्वल टू +ab. हे नीट लक्षात ठेवा. तुम्ही क्रॉस साईन मारतो म्हणजे ठीक आहे, हे बरोबर आहे. चला, आता मी तुम्हाला ही उत्तर राईट वाला दाखवतो. -10 आणि -10, -20, -1 गुणिले -1 अधिकचं 1 होतं. ही होते सिली. या तुम्हाला पेपरमध्ये गोष्टी टाळायच्या आहेत. आणि हा फिक्स प्रश्न येतो, फिक्स पॅटर्न. फिक्स पॅटर्न इथे 10च्या ऐवजी 20 येऊ शकतं, 15 येऊ शकतं. फिक्स पॅटर्न आहे, त्याच्यामुळे या एक्झाम मध्ये सिली होतात. ह्या बाजूला लिहून ठेवा. तुम्ही नोट्स काढत असाल तर बाजूला सिली मिस्टेक सुद्धा लिहा, म्हणजे एक्झाम मध्ये क्लिक होतं, अरे हा हे मला करायचं नाहीये. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. सेम प्रश्न आहे, तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं असेल तर फॉर्म्युल्यामध्ये टाका. हे करा. आता एकदा वाढते आणि एकदा कमी पण होते, मिक्स प्रश्न आहेत. परत बघायचं, उत्तराकडे ऑप्शनकडे नेहमी आपली नजर असली पाहिजे. टाईप 2 मध्ये काय विचारलेलं? किंमत विचारलेली. इथे काय विचारले? फक्त हे विचारले. प्रश्न बघितला की पहिली नजर आपली गेली पाहिजे ऑप्शनकडे. ऑप्शन बघायचा टक्केमध्ये, या गोष्टीला बघायचं सुद्धा नाही. 15% वाढते, 100ची वस्तू 115 झाली. 20% कमी होते म्हणजे 100ची वस्तू 80 झाली. परत आली तीच गोष्ट फिरून फिरून, 23 गुणिले 5 115, 19 गुणिले 5. ह्याचा वापर किती वेळा होतो? ऑलमोस्ट आपल्या प्रत्येक एरला होतो. आणि हे प्रश्न मी माझे स्वतः मनाचे नाहीत, हे सगळे कुठले ना कुठले PYQ आहेत. ठीक आहे. 20 हा 5 20 चोक, अजून काय जाऊ शकतो? 20 आणि हा 23, 100, 23 चोक 92. कितीची घट झाली? 8ची घट झाली. ऑप्शन नंबर डी, डी फॉर दिल्ली. आता हा आपला लेटेस्ट प्रश्न आहे. आयोग फॉर्म्युल्यावरती खूप सारे प्रश्न विचारत आहे. ही झाली जॉमेट्री. आयताचं क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी, एल इंटू ब्रीथ. स्क्वेअरचं काय असतं? स्क्वेअर म्हणजे चौरस. हा ए चा वर्ग किंवा ए इंटू ए. ही झाली जॉमेट्री. जॉमेट्रीला, भूमितीला त्यांनी शेकडेवारीमध्ये मिक्स करायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला शेकडेवारी सोबतच या भूमितीचे किंवा फॉर्म्युल्याचं पण नॉलेज असणं खूप जास्त महत्वाचं आहे. चला, ह्याच्यावर मी डिटेल प्रश्न विचारणार, त्याच्यामुळे मी शंकू, कोन, सिलेंडर, स्पियर म्हणजे आपला गोळा, ह्याच्यावरती पण सेम टाइमचे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. सध्याच्या आयोगाच्या म्हणजे रिसेंट एक्झाम मध्ये हे हॉट टॉपिक्स आहेत, हे तुम्हाला आलेच पाहिजेत. चला, पण टाइमपास न करता सोल्युशनकडे जाऊया. एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले आणि 10% कमी झाले. म्हणजेच पहिले होतं लांबी 100 मानली, रुंदी पण 100 मानली. मी इथे लिहितो लांबी, इथे लिहितो रुंदी. हे होतं पहिले, हे होतं नंतर. परीक्षेमध्ये हे चित्र काढत बसायचं नाही, पण समजावण्यासाठी मी हे एक्सप्लेन करतो. पहिले लांबी होती 100 एका बाजूचे, म्हणजे कुठलीही असू शकते ती, एका बाजूचे माप
5 ने वाढले, म्हणजेच पहिले होते 100, आता झाले 105 आणि दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले, म्हणजेच पहिले होते 100, 10% कमी झाले म्हणजे 90. परत आलं 21 गुणिले 5. चला, हे तुम्हाला पाठच पाहिजे. परत एकदा तुमच्यासाठी रिव्हिजन करतो. आय नो हे आपली तिसरी वेळ आहे, तरी पण तुम्हाला गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. 19 पाचा 95, 21 पाचा 105, 23 पाचा 115. तुम्ही माझ्यापर्यंत पूर्ण सिलेबस कव्हर केला तर तुम्हाला वेगळं डोकं लावावंच लागणार नाही. मी पूर्ण स्पून फिडिंग होणार आहे तुमची. हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला डोकं खाजवायची गरजच नाहीये. 1-0 गेला इथे, 1-0 गेला, म्हणजे पहिले माप होतं 200, 20 गुणिले 10 म्हणजे 200 आणि 21 9 एके 9, 9 दुने 18. याचाच अर्थ कितीची घट झाली? 11ची घट झाली. कशावर झाली? 200 वर झाली. टक्केवारीमध्ये विचारले म्हणून 100. 2-0 2-0 गेला. 11चा अर्धा 5.5. परत सांगतो, कोणाला भागाकार येत नाही त्या लोकांनी अडचण घेऊ नका, त्यांना गुणाकार आवडतो. कुठे गेलं? अरे हा, 11 भागिले 2. मला भागाकार येत नाही, ठीक आहे, मी गुणाकार करू शकतो. कसं? खाली मला कसं पण 10 आणायचंय, म्हणजे मी काय वर खाली 5 ने गुणाकार करू, ठीक आहे. का 5 ने का केला खाली की 10 आलं. 10 आलं म्हणजे काय, वरती फक्त पॉईंट ठेवायचा आहे. 11 गुणिले 5 55, खाली 10 म्हणजे 1 पॉईंट वरती. हे छोटं छोटं होतं म्हणून तुम्हाला वाटलं अरे हे खूप सोपं आहे. ठीक आहे, हे सोपं आहेतच, नाही म्हणत नाही, पण जेव्हा आकडे जेव्हा मोठे येतात, किचकट येतात, तेव्हा ही पद्धत तुम्ही वापरू शकता. तुमचा फायदा होईल. कॅल्क्युलेशन तुम्ही असंही करू शकता. चला, एका चौरसाची बाजू चौरस आला आता, आणि हा सुद्धा आपला लेटेस्ट एक्झाम आहे. लेटेस्ट राज्यसेवा मेन्स मध्ये या टॉपिक वरती आजच्या लेक्चरच्या कन्सेप्ट मधून एक तरी प्रश्न फिक्स आहे. फिक्स लिहून घ्या आज. चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? आयतासारखंच असतं, लांबी गुणिले रुंदी, म्हणजेच तेच झालं ए इंटू ए. ए का लिहिलं? कारण की चौरसाच्या चारी बाजू समान असतात. ठीक आहे, पहिले नंतर पहिले ए काय होतं, नंतरचं ए गुणिले ए. हे सगळं लिहायचं नाही, तरी पण आपलं जस्ट प्रॅक्टिस चालू आहे आपली. कितीने वाढवली? 25 ने, म्हणजेच पहिले 100 होती, आता किती झाली? 125. चौरसाला किती बाजू असतात? 2, म्हणून मी 2 वेळा हे लिहिलंय. ठीक आहे, आता या बदली मला हे असतं, काय म्हणतात, क्यूब. क्यूबला काय म्हणतात मराठीमध्ये? मला जरा काय म्हणतात क्यूबला? काय म्हणतात? असो, माझे समजलं असेल ह्याला काय म्हणतात. घन असेल कदाचित, हा घन. मग मी ए 3दा लिहिलं असतं. आता इथे चौरसाला 2 बाजू असतात म्हणून 2दा. चला द्या, भाग द्या. 25 चोक 100, 25 पाचा 125, 25 चोक 100, 25 पाचा 125. 16ची किंमत झाली 25. कितीने वाढली रे? 9 ने वाढली. कशावर वाढली? 16 वर वाढली. हे सगळं आपण बेसिक मध्ये पहिल्या लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे. चला, आता 4 ने भाग देऊया. 4 चोक 16, 25 चोक 100, म्हणजे किती आलं? 25 गुणिले 9 225. 4. ठीक आहे, भागाकार वेगळ्या पेनाने देतो भागाकार. खूप लाल लाल झाले. 4 पंचे 20, बाकी 2, 5 घेतला. 4 चौक 24. ऑप्शन कडे नजर मारा. हा 56 वाला एकच आहे, पुढे जास्त करायचं नाही. ऑप्शन नंबर सी. पुढचा प्रश्न. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चलो बाय बाय, थँक्यू.